आज आपण बघणार आहोत एकदम स्वादिष्ट, तोंडात टाकला की विरघळणारा असा रवा ढोकळा। याची पूर्ण रेसिपी मी शूट करू नाही शकले, पण मी तुम्हाला याची रेसिपी थोडक्यात सांगते। बघा किती जाळी आली आहे आणि एकदम सॉफ्ट होतो। आंबट, गोड, तिखट असा हा रवा ढोकळा। यासाठी प्रमाण म्हणजे जर 2 माणसांसाठी ढोकळा बनवायचा असेल तर आपली डाळीची वाटी जी असते, ज्यामध्ये आपण डाळ भाजी घेतो, त्या वाटीने रवा घेतला तर 2 माणसांसाठी ढोकळा बनतो। हा एक मोठी वाटी रवा घेतला, त्याचे हे 2 गोल झाले आहेत, 2 ताटं झाले आहेत। तर 1 वाटी रवा घेतला तर त्याला 1 वाटीच गोड दही घ्यायचं आहे आपल्याला। जे घरी लागलेलं ताजं दही असतं ते, किंवा डेअरीमधून आणलं असेल तर ते गोड दही आणा। आणि जर का आंबट दही असेल तर मग अर्धा वाटी दही घ्या। 1 वाटी रव्याला 1 वाटी गोड दही किंवा अर्धा वाटी आंबट दही हे भिजवून रव्यामध्ये आपल्याला दही घालायचं आहे, थोडंसं पाणी घालायचं आहे, मिक्स करून ठेवून द्यायचं आहे। 10 मिनिटानंतर त्यामध्ये आपल्याला मीठ, 2 चम्मच तेल टाकणं अत्यंत आवश्यक आहे। जर आपण तेल टाकलं नाही तर हा ढोकळा कडक होणार, सॉफ्ट होणार नाही, म्हणून आपल्याला त्यामध्ये तेल टाकायचं आहे। त्या दह्याचा आंबटपणा लागायला नको म्हणून त्यामध्ये कधी घालायचं आहे। जेव्हा ती जी मी कढई ठेवली आहे ना, त्या कढईमध्ये मी एक स्टँड ठेवलं आहे। त्या स्टँडमध्ये पाणी गरम झाल्यावर मी या मिश्रणामध्ये इनो घालणार। ज्या मिश्रणामध्ये रवा, दही, साखर, मीठ, तेल आणि अद्रकचं थोडासा ज्यूस काढून 1 चम्मच किंवा अर्धा चम्मच ज्यूस काढून मी त्या पिठामध्ये टाकणार आहे। जर लहान मुलं खाणार नसतील तर आपण त्यामध्ये थोडा मिरचीचा ठेचाही घालू शकतो। आणि हे सगळं आपल्याला त्याच्या पाणी उकळलं की कढईमध्ये त्या स्टँडच्या खालीपर्यंत पाणी ठेवायचं आहे। मग ताटाला तेल लावून आपल्याला त्या ताटामध्ये ते सारण ओतायचं आहे आणि कमीत कमी 15 मिनिटं, जास्तीत जास्त 16-17 मिनिटं आपल्याला त्याला शिजवून घ्यायचं आहे हाय फ्लेमवर। आणि तो ढोकळा मग शिजून तयार होणार आणि ते ताट थंड झाल्यावर, थोडंसं थंड झाल्यावर, गरम कापणार तर ते कापल्या जाणार नाही। थंड झालं जर कापलं तर ते असं चिटकलेलं असणार, म्हणजे बरोबर कापल्या जाणार नाही। म्हणून कधीही ढोकळा, केक हे कापायचं असेल तर आपल्याला त्याला थंड झाल्यावरच आता आपल्याला याला तडका द्यायचा आहे। तेल छान कडकडीत गरम झालं की मोहरी त्यामध्ये टाकायची आहे। मोहरी तळल्यावर जिरं, मिरची, कढीपत्ता घालायचा आहे आणि नंतर तीळ घालून, नंतर कोथिंबीर घालून त्याला डेकोरेट करायचं आहे। आणि नारळाच्या चटणीसोबत किंवा पुदिन्याच्या चटणीसोबत ते आपण खाऊ शकतो। तर असा हा यम्मी ढोकळा तुम्हीही बनवून बघा। धन्यवाद। आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी मला सबस्क्राईब आणि लाईक, फॉलो नक्की करा। धन्यवाद।